मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वाघबीळ या परिसरात आलेले आहोत. उत्तम वातावरणामध्ये, सुंदर वाऱ्यामध्ये, अधूनमधून येणाऱ्या पावसाचा शिडकावा झेलत आजच्या घरात आनंद देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे प्रणिता रिचर्ड पाटील. नणंदबाई जे आव्हान देणार त्यांचं नाव रिंकी कांचन ठाकूर आणि जाऊबाई आहेत ईशा प्रवीण पाटील. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 द्या ओळख करून द्या. ह्या माझ्या ननद. नमस्कार. ह्या दुसऱ्या ननद. नमस्कार. त्या जाऊबाई 2 नंबर. नमस्कार. त्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. तो मोठ्या जाऊबाईंचा मुलगा. नमस्कार. तो नंदेचा मुलगा. नमस्कार. हा जाऊबाईचा मुलगा मोठा. आई. आई नमस्कार. हा बाबा. नमस्कार. आणि भाऊ 2 नंबर. नमस्कार. 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 अरे वा, चला म्हणजे सगळं कुटुंब इथे. आणि हे या चौघांची नाव? हा मुलगा माझा. हो का? हा हा बाबांवर गेलेला दिसत नाहीये. आईवर गेला. त्याच्या बाजूला तो त्याचा मित्र आहे. बर. पाठीमागे ह्या जावेच्या मुली आहेत माझ्या. नमस्कार सगळ्यांना. कुठलं माहेर तुमचं? दातिवली. बरं, आधी उखाणा घ्या. खडी साखरेची गोडी आणि फुलाचा सुगंध, रिचर्ड रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद. काय सांगताय काय? हा, मग तुम्ही पण काय? झुलू पाण्यात चाले हलवलू ओढी, शोभून दिसते प्रणिता आणि माझी जोडी. अरे वा, किती मस्त. घरी कोण कोण होतं? आई बाबा बहीण भाऊ. काय करायचे आई बाबा? पप्पा नोकरीवर आहेत सरकारी रेल्वेमध्ये आणि आई घरकाम. बरं. आणि तुमच्याकडे? आमचं वडील शेती व्यवसाय करतात आणि माझं बिझनेस आहे. बरं. आणि तुमचं बालपण इथेच गेलं? माझं इथेच बालपण. घरी कोण कोण होता? घरी आहेत आता 2 भाऊ आहेत मोठे, एक मोठी बहीण आहे आणि आई वडील. कसं गेलं बालपण तुमचं? खूप चांगलं, म्हणजे आनंदातच गेलं पहिल्यापासून. असं शाळेतून कधी तक्रारी यायच्या तुमच्या? नाही, असं काही नाही. शाळेत असताना कसे होते तुम्ही? शांतच होते पहिल्यापासून. ते शांतच आहेत. का हो? का कधीपासून? लग्नानंतर शांत झाले का? पहिल्यापासूनच असं? तुमचा स्वभाव कसा आहे? मला बडबड करायला आवडते. पण मग ओळख कशी झाली? आमची अरेंज मॅरेज आहे. पण ते कसं? ते बघायला आलेले मला. तुम्हाला कोणी सांगितलं दिव्याला जा म्हणून? नाही, माझ्याच आत्याच्या मुलांनी. यांच्या आत्याच्या मुलांनी. मग ज्या दिवशी गेला त्या दिवशी फायनल? पहिल्या दिवशी बघितलं आणि मग 2-1 दिवसांनी निरोप दिला का म्हणजे मुलगी आवडली म्हणून. मग तुमच्याकडनं काय होकार होता? हा, म्हणजे त्यांच्या निरोपाची आम्ही वाट बघत होतो. पण तुमचा निरोप ठरलेला होता? हा, माझा तर होच ठरलेला. मग नंतर भेटले कधी? नाही, नंतर लगेच साखरपुडा झाला आमचा. किती दिवसांनी? तरी महिन्याभरात लगेच झाला. 26 जानेवारीला. आणि लग्न कधी झालं? 17 फेब्रुवारी. लगेच झालं. मग मिळण्याचा भेटण्याचा काही संबंधच प्रश्नच नाही आला. हो ना. नाही. पण आता किती वर्ष झाली लग्न? 7. या घरात आला, कसं स्वागत केलं या कुटुंबाने? खूप आनंदाने सगळे? सगळे खूप छान आहेत. आई सांगा सुनेबद्दल. स्वभावात चांगली आहे, रूपानं चांगली आहे, कशी वागते तुमच्या बरोबर? व्यवस्थित वागते. सकाळी उठल्याबरोबर चहा तुम्ही देता ना? चहा देतात हातात, तुम्ही चहा देता? नाश्ता देतात. त्यांच्या हातात देता? हा, त्या माझ्या हात आमच्या हातात देतात. काय हो, काय हो, विश्वास बसेल का? काय हो, खरंच? हो. तुम्ही त्यांना चहा देता? चहा नाश्ता देतात. 7 वर्षापूर्वी या कुटुंबात आलाय. हो. आई एकदम छान वागते छान. मुलगी. मुलगा पहिल्यापासून गप्प आहे तुमचा, शांत? पहिल्यापासून शांतच आहे तो. का पुढे हे वादळ येणार होतं म्हणून? नाही, काय नाही, असं काय नाही. बाबा काय सांगताय? सुनांबद्दल सांगा तुमच्या. सुना सर्व चांगल्या आहेत म्हणजे, होय ना? व्यवस्थित आहे. 1 नंबर जाऊ बाई तुम्ही मोठ्या? हो. बरं. तुम्ही 3 नंबर ना? हो, मी 3 नंबर. या कशा आहेत? खूप चांगली आहे, म्हणजे बहिणीसारखी आहे माझ्या. तुमचं कसं आहे 3 जावांचं? आमचं चांगलंच आहे. तिघींचं पण एकच मत आहे, म्हणजे जे मोठ्या ताईंचं पहिला विचारतो चालेल का घरात, तर त्या हो बोलल्या ना, मग दोघींचं आमचं तो एकच मत. नणंदबाईंकडे द्या. बोला काय हो, कसं काय वहिनी तुमची? तिघे वहिनी सुंदर आहेत, म्हणजे दिसण्यापासून आणि सगळ्याच बाबतीत. मोठी आणि मी दोघींचं आमचं एकत्रच लग्न झालेलं आहे. मोठी आली तेव्हा म्हणजे सुरुवातीला आपल्याला असं वाटतोय का आई बाबाचं घर सोडून चालली आहे, आई बाबाचं सांभाळ वगैरे करेल का, थोडीशी म्हणजे मनात थोडीशी अशी शंका होती. पण नाही, आई बाबाचा सांभाळ पण व्यवस्थित केला आणि माझा पण. तुम्ही कुठे असता? मी भिवंडी केमनी दिवा. तुम्ही किती वेळा इकडे येता? एका दिवस. त्याच्यावर ह्यांचा तिघींचा जर थोडासा हे होतोय का ताई राहिला. बरं झालं एका दिवसात. नाही, राहायला यायला बघत नाहीत. आता पण जस्ट मी फक्त येऊन जाणार होती, तिघीने फोर्स केल्या म्हणून मी पण आता वस्तीला आलेली आहे. अशा कुटुंबात राहत असताना जबाबदारी वाढते का? नाही,
खरं तर नाहीच वाढत, कारण की आपण जबाबदाऱ्या वाटून घेतो. आम्ही तिघी आमच्या कामामध्ये पण आमची तिघींचं काम वाटून आहे, असं नाही म्हणजे की कसं वाटून म्हणजे आता सकाळचा नाश्ता पाणी माझा, तुम्ही नाश्ता पाणी हा करता, तर हा. जेवण ताई करतील म्हणजे कुठल्या दोघींपैकी एक. तुम्ही जेवण करणार. हा मग दुपारची भांडी वगैरे मग तिघी मिळून, अच्छा. मग संध्याकाळी भाकरी जेवण तोही तिघी मिळून. मग त्यांचं बरं आहे आपलं, नाही त्यावेळी संध्याकाळी जेवण. त्यांचं संध्याकाळी जेवण. म्हणजे तिघी मिळून करतोय आम्ही. बरं, आता या सगळ्या गप्पांच्या ओघामध्ये तुम्ही एकदमच गप्पा आहात. बरं, यांचा स्वभाव कसा आहे ते तरी सांगा. खूप चांगला आहे. चांगला म्हणजे पहिल्यापासून म्हणजे मनमोकळेपणाने एकदम बोलणं वगैरे, बोलायला खूप जास्त आवडते. पण तुम्हाला असं कधी टेन्शन येतं का की आता घरी उशीर झालाय, आता ओरडेल किंवा बडबडेल किंवा तोंड पाडून राहील, असं कधी होतं का? म्हणजे सगळ्या घरात होतं, तुम्हाला विचार. कधी कधी असं उशीर आलो तर कसं एखाद्या असतं? दिवशी कसं कळतं तुम्हाला आज मूड खराब आहे? नाही, ते येतानाच समजतं मला का आज ओरडा काहीतरी ऐकायला होय. म्हणजे वारेची कडनं तशी गरम गरम वारे व्हायला लागतात का बाहेर? कसं कळतं हो त्यांना? मला नाही आवडत ते लेट आलेले, उशिरा आलेले. जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत बाहेर ठीक आहे, त्याच्यानंतर मग माझं एवढंच आहे की त्यांनी लवकर घरी यावं. बरोबर आहे हो, यायलाच पाहिजे. तुमचे मिस्टर किती वाजता येतात रात्री? रात्री 11 वाजता येतात. 11 वाजता. तुमचे? म्हणजे राहतात पण 10-11 वाजेपर्यंत राहतात. नंतर 10 वाजेपर्यंत नाही आले, 11 वाजेपर्यंत कॉल करून बोलवतो, मग येतात. आपण लगेच काय दहशत, यायलाच पाहिजे आहे ना. नाही, मग सकाळी उठायचं असते ना, मग त्याच्यामुळे मला सांगायला कळलं, लागते की पण मला त्या तिन्ही भावांना विचारायचं आहे की हे वातावरण घरातलं बिघडलंय, हे कळतं कसं? 10च्या नंतर जर फोन समोरून आला, फोन येतो फोन येतो 10 नंतरच फोन येतो. 10च्या अगोदर आणि फोन येणार. फोनवरती कसा असतो, रोख आवाज कसा असतो? त्याच यायचंय की नाही घरी, घरी यायचं आहे की नाही, म्हणजे असं काय दहशत निर्माण केली आहे तुम्ही. तिन्ही वहिनींचं तेच आहे. 10 नंतरच फोन येईल, 10च्या अगोदर फोन येणार नाही कोणाचा. पण असं कधी होतं का 3 भाऊ एकत्र आहेत आणि फोन आल्यानंतर तू बोल असं होतं का? नाही, तसं काय होत होत नाही नाही, ना. तशी काही गरज पण पडली पण नाही. एक चांगलं आहे काय हो, घरी यायचंय की नाही असं ना. तुम्हाला काय कळतंच का आज गडबड आहे? हा, नाही तेवढं मी थोडक्यात. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे एक सोपा प्रश्न आणि शेवटच्या खेळाकडे जातो की समजा ह्यांना न सांगता तुम्ही 2 दिवस पिकनिकला गेले, तर आल्यावर काय होईल? नाही तसं कधी विचार पण नाही करू शकत. वहिनी तुम्ही सांगा काय रिॲक्शन असेल? खूप भयंकर असेल रिॲक्शन, एवढं नक्की आहे. बरं, एक छोटंसं आव्हान आहे. एक विसंगत शब्द आहे 5 शब्दांमध्ये, तुम्हाला कळेल, आणि तो आहे त्या ठिकाणी असं एक बंद पाकिट ठेवलेलं आहे. झी मराठी लिहिलेलं बंद पाकिट आहे, ते घेऊन यायचं. ते जिकडे ठेवलेलं आहे ते नाव या 5 वस्तूंमध्ये दडलेलं आहे. तुम्ही कोणी सांगायचं नाही. लवंग, दालचिनी, तमालपत्र, मिरी, चमचा. वेळ सुरू झाली. अरे फारच आज्ञाधारक आहे तो हे. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ त्यांनी मिळवून दिली. अभिनंदन. नमस्कार. 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 तुमचं सासर कुठे? मोगरपाडा. तुमचं इथे येणं असतं? हो. कशी आहेत सगळ्या वहिन्या? कशा आहेत? सगळ्या वयती मन मिलाव आहेत, काही कमी नाही पडून ते तशा. 3 वहिन्या आहेत हो की नाही? हो. 1, 2, 3 अशा आहेत सिनियरिटी. तुम्ही नंबर कसा लावाल? पहिली आहे ना ती पहिल्यापासून, म्हणजे तिचं अगोदर लग्न झाले, ती आम्ही छोटे होतो तेव्हा झाले लग्न, मग तेव्हापासून तिच्यावर जास्त आमचं. आणि नंतर या झाल्या. बरोबर. आणि यांचं लग्न होऊन नंतर 2 वर्षानंतर आमचं लग्न झालंय. अच्छा, म्हणजे ती तिसरी यायच्या आधी तुम्ही गेला. उगा ताप नको डोक्याला. हो. हो काय म्हणताय? नाही, अगोदर गेलो नाही तू. काय नाही, त्या पण चांगल्या आहेत, त्या पण मलमला होत. त्यांचा कधी पण आलं तर आवाज देतील लगेच, ताई या, चहा घ्यायला या, पाणी पे घ्या, देतील लगेच. नाही निघा नाही, वस्तीला सांगतील वस्तीला जाऊ नका. काय हो, तुमचं काय म्हणणं आहे? चांगले मस्त मन, म्हणजे कधी अशी एकदम हे नाही कोणाबद्दल कोण काय सांगणार नाही, हे नाही, मन मिळावं एकदम. आणि कधी काय लागला तर फ्रेंडली, म्हणजे सांगून टाकेल का मला हे करायचंय ते करायचं. पण मिस्टरांबद्दल काय सांगाल तुमच्या? मिस्टरांबद्दल काहीच नाही, कसला त्रास नाही, हे नाही, काहीच नाही. पण त्यांनी स्वभावात कुठला बदल केला तर बरं होईल? सध्या तर मला ना क्रिकेटच सोडावं, तोच बदल करावा. क्रिकेट पडले ना, आता ऑपरेशन झालं. पण क्रिकेट सोडत नाहीत? नाहीच. बायकोपेक्षा जास्त क्रिकेट आवडतं. हा, ते पण चालेल, ते पण सांगू शकता. क्रिकेट काय खरं आहे?
बरं, त्या नणंदबाई कशा आहेत तुमच्या मोठ्या? त्या मस्त आहेत, एकदम स्वभाव शांत आहे. कोणाला तिघींना पण कधी उलट बोलणार नाही, कायच नाही. म्हणजे तुम्ही हे नाही करत, ते नाही करत, कधीच नाही. आल्या तर एकदम शांत. सासूबाई कशा आहेत? सासूबाई पण चांगल्या आहेत. चांगल्या. आणि सासरे? हा, ते पण कधीच काय, दोघं पण कधीच बोलणार नाही. सासूबाई तुम्ही पहिल्यापासून इतक्या शांत कशा हो? ते करतील ते मला आवडते, सुनबाई करतील ते मला आवडते, काय पण करू दे ते. हो, हा, म्हणून शांत तुम्ही ना शांत. पहिल्यापासून. तिकडे जरा पाठी द्या, जावयांकडे द्या जरा. काय हो, कसा आहे स्वभाव? व्यवस्थित एकदम शांत. 3 पदार्थ सांगतो तुम्हाला, 3. साखरेसारखा आहे, मिरची सारखा आहे, कधी कधी साखरेसारखा पण ना, कधी कधी मिरची सारखा पण. ठसका लागतो त्यांना. चांगले आहेत ते दोघी, फक्त मला खाण्यावरून बोलतात, जास्त काय नाही. काय म्हणजे? मी ओरड नाही, जास्त जेवलं, जास्त हे खाल्लं तर वजन जास्त आहे म्हणून. द्या त्यांच्याकडे द्या. चांगला आहे स्वभाव दोघींचा पण, कोणाचा? मधल्या काकीचा पण आणि आत्याचा पण. म्हणजे यांचा स्वभाव पण चांगला आहे. हो, चांगला आणि आहे. त्यांचा? त्यांचाही चांगला आहे. आणि काका कसे आहेत तुझे 2? काका दोघेही चांगले आहेत. कधी खायला लागलं, काय लागलं नक्की बरोबर आणून देतात. खायला काय लागतं तुला? पाहिजे जास्त पिझ्झा, बर्गर. तो बघ बर्गर झालाय तिकडे. नाही नाही, गंमत करतो. पण आता तुमच्या दोघींना कोण जिंकून देणार ते मला आता सांगायचंय. तिचं नाव काय? केया. केया ही कोण तुमची? माझ्या जावेची मुलगी आहे. जावेची मुलगी. आणि ती दुसरी आहे ती? ती पण जावेचीच मुलगी आहे, मना. तुमचं प्रतिनिधित्व मना करेल आणि तुमचं किया करणार. आणि बघूया आता या दोघी खेळणार खेळ, आणि या दोघींपैकी कोणाला पाठवणार पैठणीच्या खेळात ते आता बघणार आहोत. ह्या खेळात तुला 10 संधी, तुला 10 संधी. आता काकीला तू जिंकवून देणार का आत्याला तू जिंकवून देणार ते आत्ता ठरणार. चेंडू खाली आपटायचा, नीट अंदाज घेऊन 1 टप्पा पडून त्या बादलीत जायला पाहिजे. तुमच्या दोघींपैकी सगळ्यात जास्त गुण ज्या मिळवणार त्या पुढे जाणार. चला, आधी तू काकीसाठी खेळ. दुसरा. एक 1 ही गुणसंख्या. दोन 3. तिथे संपले. 3-2. आत्याला पाठवलं पण. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून बाजूबंद. अभिनंदन. नमस्कार. त्या म्हणतात तुम्ही यायच्या आधी आम्ही निघून गेलो. तुमचं लग्न झाल्यानंतर ही वहिनी कधी आली घरात? 4-5 वर्षानंतर. 7 वर्षात तुम्ही दोघींना कधीतरी राग आला एकमेकींचा? असं एक पण दिवस नाही झाला. कधीच झालं कधीच नाही आठवणीत झालं. पण नाही असं कधीच. पण ह्या कधी अशा टोचून वगैरे बोलतात का? कधीच नाही. मी सांगते की घरातली सगळी चांगली आहेत, असं टोचून कोणालाच कधीच नाही. नाही, पण नणंदबाई सिरियल मध्ये आम्ही बघतो ना ते नाही नाही. हा, अशा विलन सारख्या असतात तशा या. नाही, त्या नाही, त्या पण नाही, कधीच त्या नाही. पण नाही. सगळ्या दोन्ही नणंदबाई चांगल्या हो, आहेत. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? आई बाबांचीच. कधी काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी क्षमा. तुम्ही? क्षमा तशी फॅमिलीचीच, दुसरी कोणाची नाही मागू शकत. एक मिस्टरांची, कारण की त्यांच्या ओरडते म्हणून. काय चेहरा खुलला. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मला राग जास्त येतो, तो कमी करेन. चालेल असं झालं तर? चालेल. तुम्ही? माझाही तोच. मला जो राग जास्ती येतो तो थोडा आवरेल. काय हो?
बरं होईल. आवडून झाले एकदमच. पण आज ठरवल्याप्रमाणे राग कमी करतील असं बघू वाटतं. आता उद्यापासून काय होते. बरं, एक छोटासा खेळ आहे. या खेळामध्ये आता पैठणी कोण जिंकणार ते आम्ही बघणार आहोत. खेळ सोपा आहे. दोघींना 10-10 संधी. हा चषक ठेवलाय, त्या चषकावरती रिंग आली पाहिजे. हा म्हणजे थांबली पाहिजे. 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या आज जिंकणार, आणि ज्या जिंकणार त्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी तुमच्यापासून. हां, 1 2 3 अशी नाही. जमली होती. 5 पैकी 0 गुणसंख्या. 1 1 चला, तुमची गुणसंख्या 1, तुमची 0. पुढच्या 5 अजून संधी आहेत. काय होणार बघूया. तो आवडलाय कान. दोघीही बरोबरीत आहेत. 1-1 ही गुणसंख्या. 5 संधी अजून तुमच्या शिल्लक आहेत. बघूया काय होणार. अभिनंदन. त्यात 2 टाकून घ्या. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या सर्वांना शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा. आणि आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात.